नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM टीव्ही न्यूज आणि WH न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी MTDC कार्यालयाजवळ आहे आणि आपण बघू शकता इथे MTDC कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे नारे निदर्शने करण्यात येत आहे। अंबाझरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ज्यांनी पाडलं त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपण बघू शकता नारे निदर्शने करण्यात येत आहे। MTDC कार्यालय इथून अगदी जवळ आहे। पोलिसांनी या वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना या चौकातच थांबविलेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणू, आंदोलनकाऱ्यांकडून जाणू की नेमकी तुमची काय मागणी आहे। आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे नागपूर शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणू नेमके आज जे नारे निदर्शने MTDC कार्यालयावर करण्यात येत आहे काय कारण आहे। MTDC पर्यावरण विभाग या कार्यालयावर आज वंचित बहुजन आघाडी नागपूर शहरतर्फे हे आंदोलन अतिशय महत्त्वाच्या विषयावर करण्यात येत आहे। मागील 32-33 दिवसापासून नागपूर शहरचे तमाम फुलेशाहू आंबेडकरवादी लोक ज्या जागेवर ते आंबेडकर भवन होतं तिथे पाडण्यात आलं आहे त्या जागेवर हे आंदोलन सुरू आहे। तरी पण आमचा आक्षेप असा आहे की काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा ते पाडण्यात आलं त्यावेळेस पालकमंत्री काँग्रेसचे नितीन राऊत होते, तर त्यांना साधी माहिती नसेल का सरकारने एवढं मोठं ऐतिहासिक आंबेडकर भवन पाडण्याचा जेव्हा ठराव घेतला त्या सरकारमध्ये तर पालकमंत्र्यांना कल्पना नसावी का हा आमचा प्रश्न आहे। जर त्यांना माहिती असतं की आंबेडकर भवन पाडण्यात येणार आहे पालकमंत्री आहेत म्हणून तर त्यांनी तेव्हा विरोध का नाही केला आणि ते सांस्कृतिक भवन का पाडू दिलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे। या सौद्यामध्ये किती मोठे पैसे या सर्वांना त्या कोणसा गरुडा कन्स्ट्रक्शन कडून घेण्यात आले, त्यांना भेटले गेले याची चौकशी सुद्धा झाली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्या नवीन सरकारने आणि महानगरपालिकेने त्या सर्व प्रकरणाची चौकशी तर सुरू करावी, परंतु सर्वप्रथम ते पाडण्यात आलेलं आंबेडकर सांस्कृतिक भवन त्याची ते संपूर्ण जागा त्या समितीला देऊन ते पूर्ववत बांधण्यात यावं ह्या मागणीसाठी आम्ही सर्वीकडे आंदोलन सुरू आहे। पर्यटन विभागाचा मुद्दा आहे म्हणून आम्ही पर्यटन विभागाच्या आयुक्तांना हे निवेदन त्यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काय नाव आहे शिंदे साहेब यांना देण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे अंबाझरी परिसरात होते ते पाडण्यात आलेलं आहे, उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे आणि ते ज्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी आज इथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केलं जात आहे। आमच्यासोबत काही वंचित बहुजन आघाडीच्या महिला कार्यकर्ता सुद्धा आहेत। काय सांगाल तुम्ही, तुमचं नाव सांगा। माझं नलिनी खांडेकर आहे, मी नागपूर शहर उपाध्यक्ष आहे। जे स्मारक अंबाझरी स्मारक जे तोडण्यात आलं तेव्हा काँग्रेसची सरकार होती आणि तेव्हा आमदार पण नितीन राऊत होते। असं म्हणजे कोणालाही सांगितलं तर कोणाचा विश्वास होणार नाही की ते आमदार असून सुद्धा तेव्हा ते सांस्कृतिक भवनाने पाडण्यात आलं आणि ते त्यांना माहीत नाही असं होऊच नाही शकत। म्हणजे याचा अर्थ आहे की त्यांना हे सर्व सासगाठ त्यांची आधीपासून झालेली होती किंवा त्यांना पैसे मिळाले असतील म्हणूनच ते चूप आहेत। तेव्हाही चूप होते आणि आता असा दिखावा करत आहेत की आम्ही काँग्रेसचे लोक त्याच्यासाठी आंदोलन करत आहेत। म्हणजे असं कसं त्यांची सरकार असताना त्यांनीच ते आंदोलन पाडलं नाही, आता लोकांना दाखवासाठी किंवा आम्हाला मागणी आहे की ते आमचे सांस्कृतिक भवन झालं पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, हे चुकीचे आहे। म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी करून प्रत्येक चौकात आणि सर्वीकडे आम्ही नारे निर्देशनाचे कार्यक्रम घेत आहोत आणि जे पण आता तत्कालीन नगरसेवक आहेत आणि पर्यटन विभाग आहेत त्यांचा आम्ही निषेध करत आहोत आणि आमची वंचित बहुजन आघाडीकडून हीच मागणी आहे की आम्हाला आमचं पूर्ववत जसं ते सभागृह होतं ती जागा त्यांनी परत करावी आणि आमचं ते सभागृह बांधून द्यावं, नाहीतर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जी जागा होती ती परत करावी अशी मागणी या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली जात आहे। काय नाव आहे तुमचं? मी प्रवीण पाटील, वंचित बहुजन आघाडी उत्तर नागपूरचा अध्यक्ष आहे। ह्या 2008 मध्ये महानगरपालिकेने हा ठराव ठेवला होता। 2008-9 मध्ये महानगरपालिकेने ठराव ठेवला होता की अंबाझरी गार्डनचा PP तत्वावरती त्याला डेव्हलपमेंट करण्यात यावा। तेव्हा मुंबईच्या गरुडा कंपनीने जो कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि त्या गरुडा कंपनीचे जे मॅनेजिंग मेन डायरेक्टर आहेत अग्रवाल त्यांनी इथल्या त्या चिचकारला, परिने फुकेला, इथल्या स्थानिक आमदार
विकास ठाकरेला आणि तत्कालीन तेव्हा नागपूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत डर काढून सांगतो आम्हाला भीती नाही कुणाची, कारण की आम्ही बाबासाहेबांचे औलाद आहोत, बाळासाहेबांच्या विचाराचे चालणारे लोक. तत्कालीन पालकमंत्री आमदार नितीन राऊत हा असताना त्याच्या कार्यकाळामध्ये जेव्हा एवढं मोठं जिथं पूर्ण दलित समूहाची आंबेडकरी चळवळीच्या लोकांच्या त्यांच्या भावना जुडलेल्या आहेत, असं एक नव्हतं अंबाझरीचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक यांनी अर्ध्या रात्रोरात जमीनदोस्त केला. त्याचं कारण काय होतं हे त्यांनी करायला नव्हतं पाहिजे होतं, परंतु यांनी स्वतःच्या स्वार्थाकरिता अग्रवालकडनं, गरुडा कंपनीच्या अग्रवालकडनं यांनी आपले सौदेबाजी करून त्यांनी ते आदेश दिले. एवढ्या रात्री जेव्हा तेवढा मोठा आंबेडकर भवनावर पाडण्यात येत आहे ना, खरं त्या पालकमंत्र्याला माहिती नसेल का हो, किंवा त्या क्षेत्रातल्या आमदाराला माहिती नसेल का? असं होत नाही शकत. यांना सर्वांना माहिती होतं, पण ह्या सर्वांनी साटेलोटे करून सनी ते आंबेडकर भवन पाडण्यात आलं. आणि आता येणारी महानगरपालिकेची निवडणूक आहे, तिला डोळ्याच्या सामने ठेवून आता यांनी पुन्हा आपली सौदेबाजी आणि आपली दुकानदारी सुरू केली आणि आंदोलन करून सनी लोकांना हे सांगायचं आहे की आता इथं आंबेडकर भवन बनले पाहिजे. तर तुम्ही तोडायचे आदेश दिलेच कसे ना, तुमच्या कार्यकाळाने तुटला तेव्हा तुम्ही कारवाई केली का नाही? तेव्हा तुम्ही कुठे होते? माजी पालकमंत्री नागपूर जिल्ह्याचे डॉक्टर नितीन राऊत होते त्या काळात, आणि त्यांच्या कार्यकाळातच हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्यात आलं. त्यांना कसं माहिती नव्हतं असे या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रश्न विचारण्यात येत आहेत तत्कालीन पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांचा, आणि ज्यांनी हे पाडलं त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी आहे. काय सांगाल तुम्ही? सांगायचं म्हणजे असं, तुमचं नाव सांगा. मी राहुल दहीकर, नागपूर शहराचा महासचिव वंचित बहुजन आघाडी. प्रश्न कसा आहे, प्रत्येक राजकीय पक्षाला ते काँग्रेस असो की BJP असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रातस्मरणीय आहेत. आणि प्रातस्मरणीय असल्यानंतर 2017 पासून ज्या ज्या गोष्टी झाल्या, कॉर्पोरेशननं ती जमीन काय केली, 9.08 हेक्टर जे कमीत कमी 22 एकर येते आणि जो 44 एकरचा प्रश्न होता, 22 एकर जमीन आहे. तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन जेव्हा ती जमीन कलेक्टरकडे सुपूर्त करते, हस्तांतरित केल्यानंतर ती जमीन राज्य सरकारकडे जाते आणि राज्य सरकारकडून किंवा आपल्या कलेक्टरकडून ते MTDCला जाऊन त्याचे टेंडर वगैरे होते. हे सर्व होत असताना त्या नकाशामध्ये जमिनीवर आंबेडकर भवन होतं हे यांच्या नजरेतून सुटू कसं शकते, हा सर्वात महत्त्वाचा मागणी काय आहे? आमची मागणी आहे का त्या जमिनीवर जसं आंबेडकर स्मारक होतं ते अद्ययावतरित्या पुन्हा ते आंबेडकर स्मारक बनवावं. आणि ज्यांनी ते तोडलं, नरेंद्र जिचकार, जो की काँग्रेसचा माणूस आहे, काँग्रेसचा माणूस असल्यानंतर तो तोडू शकते. काँग्रेसचं कामच आहे का पहिले प्रश्न निर्माण करण्याचे आणि प्रश्न निर्माण करून पण पुन्हा त्या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यासाठी पुन्हा आंदोलन करायचे. यात म्हणजे आंबेडकरी तक्त्यातलं म्हणजे काय म्हणतात की तबक्यातल्या लोकांना घेऊन समोर महानगरपालिका निवडणूक आहे, तिथे रिपब्लिकन पार्टी, आठवले असते, सर्वच असतात तिथे. परंतु यांचं हे जे साठेलोटे आहेत, हे साठेलोटेचं राजकारण आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. आमची मागणी, तुमची मागणी सांगा काय आहे? आमची मागणी तिथे आंबेडकर स्मारक कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे आणि ते होऊन त्याच्यामध्ये जे अम्युजमेंट पार्क वगैरे जे आहे यांचे टेंडर कॅन्सल करून तुम्ही नवीन टेंडर फ्लोट करा आणि नवीन टेंडर फ्लोट करून तुम्ही तिथे येऊ द्या कॉम्पिटिशनमध्ये. ज्यांना मिळेल, नाही तर NIT सुद्धा ते काम करू शकते. NIT वाल्यांनी सुद्धा ते काम हाती घ्यावं, त्यांनी करावं पूर्ण, ही आमची मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन जसं उद्ध्वस्त केलं तसं तिथे बांधून देण्यात यावं आणि ज्यांनी हे उद्ध्वस्त केलं त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होत आहे. आणि MTDC कार्यालयावर हे नारे निदर्शने करण्यात येत आहे. आमच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ता सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. काय नाव आहे तुमचं? धम्मदीप लोखंडे. काय सांगाल? माझे नाव धम्मदीप लोखंडे. ज्या प्रकारे आज MTDC कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आहे, याच्या अगोदर पण आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर व विधान भवनावर आम्ही मोर्चा काढला होता. आणि त्यामध्ये आमची प्रमुख मागणी होती की जी
बाबासाहेबांसाठी म्हणजे बाबासाहेबांच्या नावाने सांस्कृतिक जमीन होती आमची, तिथे सांस्कृतिक भवन होतं जे मनुवादी विचारधाराच्या काँग्रेस असो महाविकास आघाडी या सरकारच्या साठ्या गोठ्यानं ती बाबासाहेबांची सांस्कृतिक भवन ती वास्तू अर्ध्या रात्री पाळण्यात आली. आणि अर्ध्या रात्री पाळण्याचं कारण म्हणजे कोणाची डील असेल, कोणी किती पैसे घेतलं ते माहीत नसेल, कारण की त्यावेळेस तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत होते आणि आतापर्यंत नितीन राऊतची त्या सांस्कृतिक भवनाबद्दल एकही प्रतिक्रिया आली नाही. म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी समजायचं काय की नितीन राऊतनी पैसे घेऊन ती जमीन तर दिली नाही, कारण की NMCच्या अंतर्गत ती जमीन होती, राज्य सरकारच्या अंतर्गत नव्हती. राज्य सरकारच्या अंतर्गत असती तर MTDC डिपार्टमेंट त्या जमिनीवर दखल घेतलं असतं आणि NMCने ती MTDC डिपार्टमेंटला दिली आणि MTDC डिपार्टमेंट नागपूर शहरात म्हणजे नागपूर शहराच्या आपल्या कार्यालयावर मोर्चा चालू आहे आणि तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊतने त्याच्यावर काही आतापर्यंत आक्षेप घेतले नव्हते त्या काळी, म्हणजे पालकमंत्री असताना. आणि महाविकास आघाडी सरकारच्या दरम्यान ते सांस्कृतिक भवन पाडण्यात आलं. पण महाविकास आघाडी सरकार पडली आणि नवीन सरकार आली, शिंदे सरकार, फडणवीस सरकार, तर त्यांच्याकडे चान्स होता आंबेडकरी भवन पुन्हा बनवण्याचा, पण तेही सरकार तशीच, ते तर आणखी त्याच्यापेक्षा बदतर मनुवादी सरकार, त्यांनी आतापर्यंत कोणतेही कदम उचलला नाही आणि सांस्कृतिक भवन काही बनवलं नाही. आणि जोपर्यंत सांस्कृतिक भवन बनणार नाही वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा नेहमी आंबेडकरी सांस्कृतिक भवनसाठी लढत राहील. आणि आंबेडकरी समाजातील जेवढेही कार्यकर्ते आहेत, आता तर आम्ही पक्षाच्या अंतर्गत करतो, पण आंबेडकरी समूहाच्या अंतर्गत पण वेगवेगळे आंदोलने झाले आहेत आणि ते आंदोलन मोठे आंदोलन झाले आहे. आम्ही सुद्धा 25,000चं आंदोलन विधान भवनावर नेला होता, पण आतापर्यंत त्या मनुवादी सरकारकडून काही प्रतिक्रिया आली नाही. जर सरकार खरंच आंबेडकरी समाजाच्या भावनाबद्दल आदर सन्मान करत असेल तर एका दिवसात तो मार्गी लागतो, कारण की ते सरकारमध्ये बसले आहेत आणि सरकारमध्ये बसल्यावर त्यांना मार्गी लावायला काही वेळ लागत नाही. MTDCचा तो प्रोजेक्ट रद्द करावा आणि आंबेडकर भवन जसा होता तसा बनवावा, आणखी भव्य दिव्य आंबेडकर भवन बनवावा, ही त्यांच्याकडे चान्स आहे, पण ते करत नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे आहे अंबाझरीचं, ते ज्यांनी उद्ध्वस्त केलं त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. आणि ज्यावेळी ते उद्ध्वस्त करण्यात आले त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत होते, त्यांना हे कसं माहिती नाही असा आरोपही इथे केला जात आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने. आणि त्यांची एकच मागणी आहे की MTDCच्या तर्फे जो प्रोजेक्ट तयार केला जात आहे तो रद्द करावा आणि जे 20 एकर जागा आहे ती परत करावी आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधून देण्यात यावं, हीच मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथे केली जात आहे. सध्या नागपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांस्कृतिक भवन आहे अंबाझरीचं, त्यावर एक वादळ उठलेलं आहे जे उद्ध्वस्त केलं त्यावर. आमच्यासोबत MTDCचे कांबळे सर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं काय कारण आहे की सर काय कारण आहे नेमकं की जे आंदोलन आहे ते शांतही होत नाही आहे आणि MTDCच्या मार्फत म्हणजे एका खाजगी कंपनीनं पाडलं असा आरोप होत आहे, काय सांगाल? याच्यामध्ये असं सांगू इच्छितो मी की याची शासनाने दखल घेऊन याच्यावर त्वरित एक निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय 15 फेब्रुवारी 2023 साली आपल्याकडे आलेला आहे आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की एक विभागीय आयुक्ताच्या अंडरमध्ये एक समिती स्थापन करून निष्पक्ष त्यांना सांगितलेलं आहे शासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुनिदर्शक अहवाल कृपया तत्काळ सादर करावी विनंती. आणि त्यामुळे त्यांच्याकडून अहवाल येणे लवकरच अपेक्षित आहे आपल्याला. आणि हे यांची जे वारंवार जे आपल्याकडे मागणी येत होती, म्हणजे आता पण वंचित बहुजन आघाडीचे आमच्याकडे हे आले, समिती आली होती, त्यांना पण आपण हे शासनाचे आदेश दिलेले आहेत. ह्याच्यानुसार लवकरच आपल्याला एक अहवाल भेटणार आहे याबाबत. मी शासनाने एक समिती तयार करायला लावली का? यस, विभागीय आयुक्ताच्या अंडरमध्ये. हे पाहिजे तुम्हाला मी कॉपी यांना देतो आता मीडियांना, आपण हे कृपया स्वीकारावे ही विनंती. केव्हापर्यंत म्हणजे ही समिती गठीत होणार असं काही माहिती आहे? नाही, समिती विभागीय आयुक्ताशी बोलणं झालं का? सर त्यांच्याकडे समिती ऑलरेडी माझ्या असं ऐकण्यात आहे, समिती गठीत झालेली, कामकाज सुरू आहे याच्याबद्दल, तर लवकर आपला निर्णय अपेक्षित आहे. विभागीय आयुक्त जे आहेत नागपूरचे त्यांना शासनाने एक निर्देश दिलेला आहे की एक समिती गठीत करा आणि समिती गठीत झालेली आहे असं कांबळे सरांनी सांगितलेलं आहे आम्हाला. आणि हे जे आंदोलन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशी त्यांची सुद्धा इच्छा आहे आणि जे आंबेडकरी समाजाची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी अशीही या एकूणच सरकार जे आहे या प्रश्नावर सकारात्मक आहे असं कांबळे सरांनी
आमदारांच्या सांगण्यावरून समजते. तर आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज WH न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय भीम.